बारामती आणि राहुरीचा निकाल लागतोय। बारामतीतून सुनेत्रा पवार लढतायत, इकडे अपक्ष विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होतीये। ही लढत केवळ औपचारिकता मानली जात असली तरी सुनेत्रा पवार नेमक्या किती मतांनी निवडून येणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे। दुसरीकडे राहुरीत मात्र काहीही घडू शकतं अशा चर्चा आहेत, कारण मवियाचे गोविंद मोकाटे यांनी भाजप उमेदवार आणि दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांना तगडं आव्हान दिलंय। या दोन्ही निकालांची गणितं पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्र राज्याच्या राजकीय इतिहासात 4 मे 2026 हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल। बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय। या निवडणुका केवळ रिक्त जागा भरण्यासाठी नव्हत्या, तर त्या राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या भवितव्याचा फैसला करणाऱ्या होत्या। एका बाजूला बारामतीचा पवार बालेकिल्ला राखण्याचं आव्हान आहे, तर दुसरीकडे राहुरीमध्ये कर्डिले घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आज सकाळी 8 वाजता जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास रोखला गेला होता। बारामती हा केवळ एक मतदारसंघ नसून ते महाराष्ट्राच्या राजकारणाचं पॉवर हाऊस आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे ओढवलेल्या या पोटनिवडणुकीत संपूर्ण बारामती तालुका शोकसागरात होता, मात्र लोकशाहीचा गाडा पुढे नेण्यासाठी ही निवडणूक अपरिहार्य होती। महायुतीनं अतिशय विचारपूर्वक सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली। अजित पवारांनी गेल्या 3 दशकात बारामतीत जे विकासाचं जाळं विणलं होतं, तोच वारसा पुढे नेण्याचं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलं। विशेष म्हणजे शरद पवार गटानं आणि महाविकास आघाडीनं या ठिकाणी उमेदवार न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। अजित पवारांप्रती असलेली आदरांजली म्हणून त्यांनी ही जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक कारणांमुळे निवडणूक पार पडली। अपक्ष उमेदवारांचं आव्हान सुनेत्रा पवार यांच्यासमोर नगण्य ठरलं। 23 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात बारामतीकरांनी 58% अधिक मतदान करून आपला कौल दिला होता। आज मतमोजणीला सुरुवात झाल्यावर पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी हजारो मतांची आघाडी घेतली। शहरातील बूथपासून ते जिरायती भागातील गावांपर्यंत सर्वत्र राष्ट्रवादीच्या घड्याळाचाच गजर पाहायला मिळाला। अगदी काही मिनिटातच सुनेत्रा पवार यांनी विक्रमी आघाडी घेतली होती। त्यांच्या या विजयामागे केवळ सहानुभूती नव्हती, तर बारामती टेक्स्टाईल पार्क, विद्या प्रतिष्ठान आणि तालुक्यातील सिंचन योजना यांसारख्या विकास कामांवर मतदारांनी दिलेली ही पोचपावती आहे। बारामतीमधील महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सुनेत्रा पवार यांच्या बाजूने मतदान केल्याचं दिसतंय। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचा निकाल हा बारामतीपेक्षा अधिक चुरशीचा आणि अनपेक्षित ठरतोय। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती। राहुरीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा थेट सामना रंगला होता। भाजपनं अक्षय कर्डिले यांना मैदानात उतरून युवा चेहरा आणि वारसा या 2 गोष्टींवर भर दिला, तर दुसरीकडे गोविंद मोकाटे यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं तगडं आव्हान उभं केलं होतं। राहुरीची निवडणूक ही प्रामुख्यानं शेती, पाणी आणि साखर कारखानदारीच्या मुद्द्यांभोवती फिरली आहे। मुळा धरणाचं पाणी आणि शेतकऱ्यांचा हमीभाव या विषयांवरून प्रचारात मोठी चिखलफेक झाली होती, ज्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं। हा विजय भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणावर आपली पकड कायम असल्याचं त्यांनी सिद्ध केलंय। पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली असली तरी निवडणूक आयोगानं सर्व आक्षेप फेटाळून लावलेत। या 2 पोटनिवडणुकांच्या निकालानं आगामी विधानसभा निवडणुकीचे 2029चे संकेत दिले आहेत। दोन्ही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला तर विजय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर मोहर लावणार आहे। यामुळे सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचं स्पष्ट झालंय। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयानं हे सिद्ध केलं की नेतृत्व बदललं तरी बारामतीची जनता पवार नावावर आणि त्यांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवते। तर या दोन्ही ठिकाणी पराभव झाल्यास महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे। स्थानिक पातळीवरील गटबाजी रोखण्यात त्यांना अपयश आल्याचं या निकालावरून स्पष्ट होईल। आजचे निकाल केवळ आकड्यांचा खेळ नाही, ते जनतेच्या भावनांचं प्रतिबिंब आहेत। बारामतीनं विकासाला साथ दिली तर राहुरीनं प्रस्थापित नेतृत्वावर विश्वास कायम ठेवल्याची स्थिती आहे। या विजयामुळे राज्याच्या राजकारणात सत्तेचा समतोल पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने झुकलाय। आता विजयी उमेदवारांसमोर आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं मोठं आव्हान असणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या समोर दादांनी उभं केलेलं बलाढ्य साम्राज्य उभं करण्याचं आव्हान आहे, तर दुसरीकडे कर्डिले यांच्या समोरही त्यांच्या वडिलांचा विकासाचा वारसा पुढे नेण्याचं आव्हान आहे। सुनेत्रा पवार यांना केवळ एक मतदारसंघ नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष आणि राज्य सांभाळायचंय। सुरुवातीच्या दिवसात तर त्यांनी हे आव्हान सहज पेललेलं दिसतंय। पुढील काळात राष्ट्रवादीची वाटचाल सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात कशी होते
हे येणाऱ्या दिवसात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.